तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तसा त्या बातमीशी माझा अर्थार्थी दुरान्वय देखील संबंध नाही। तर त्यांनी सांगितलं की सीपींनी सांगितलेलं आहे की मी काही ते देणार नाही, म्हणून मी त्यांना एकदा तिथं बोलवलं असेल आणि त्यांना विचारलं असेल, त्यांनी सांगितलं की मला काही ते द्यायचं नाही। मी म्हटलं द्यायचं नाही तर नका देऊ। प्रसिद्धीसाठी खळबळजनक अशा प्रकारच्या काही गोष्टी लिहिल्या तर त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळते आणि तसंही कदाचित झालं असेल। आणि मी पुन्हा सांगतो, ह्याचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही। मी कधीही आरआरला की हे असं करा तसं करा असं सांगितलं नाही। उलट कुणाची चौकशी करता? चौकशी कुणाची करता? जागा आहे तिथंच आहे। माझ्याबद्दल सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही बाबतीमध्ये प्रिंट मीडियामध्ये पण बातम्या आल्या। मी त्या बातमीला जास्त महत्व दिलं नाही, कारण तुम्ही सगळे पत्रकार मित्र आहात। तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तसा त्या बातमीशी माझा अर्थार्थी दुरान्वय देखील संबंध नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री मी फक्त 99 ते 2004 साली नव्हतो। त्याच्यानंतर ज्या ज्या सरकारमध्ये काम केलं त्यांनी मला पुण्याचा पालकमंत्री ठेवलं। अपवाद फक्त मी सरकारमध्ये नव्हतो तो काळ होता आणि त्याच्यामुळे नेहमीच माझी कामाची पद्धत असते की ज्या जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावर असेल त्या जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत। त्याच्यामध्ये ॲज अ गार्डियन मिनिस्टर या नात्याने ज्या काही आढावा बैठका घ्यायच्या असतात, मी आत्ता पण उपमुख्यमंत्री 100 दिवस झाले होऊन गेलो, त्याही वेळेस तुम्ही बघताय की माझ्याकडे अनेकदा अनेक बैठका चाललेल्या असतात, अनेक मीटिंग, अनेक आढावा आम्ही घेत असतो आणि त्या कामाला कशी गती देता येईल, काही प्रॉब्लेम असतील तर सॉल्व्ह कसे करता येतील, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असतो। थोडंसं सुरुवातीला पत्रकार मित्रांनी बातम्या पण दिल्या, अजित पवार वित्त नियोजन खात्याचा मंत्री आहे, ह्या खात्याचे आढावा घेतो, त्या खात्याचा आढावा घेतो। वास्तविक आढावा घेतला म्हणजे काही जो त्या खात्याचा मंत्री असतो त्याचं काही काढून घेतलं अशातला होत नाही। उलट त्या मंत्र्यांना पण कधी कधी एखादी गोष्ट फायनान्समुळे थांबलेली असते, कधी एखादी गोष्ट प्लॅनिंगने काही प्रश्न निर्माण केलेले असतात, कधी एखादी गोष्ट काही आणखीन कुठल्या डिपार्टमेंटचा प्रश्न येतो तिथं थांबलेली असते, कधी एखादी मीटिंग झाल्यावर पाठपुरावा होत नाही म्हटल्यानंतर थोडंसं ते साईडला काम पडतं। असं होऊ नये म्हणून आम्ही ते आढावा घेत असतो आणि तसं पुण्यामध्ये देखील मी नेहमीच आढावा घेतो। पुण्यातल्या पत्रकार मित्रांना माहिती आहे, पुणेकरांना पण सगळ्यांना माहिती आहे। परंतु आत्ता मधी एका रिटायर IPS ऑफिसरनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या बद्दल सातत्याने काही ना काही बातम्या यायला लागल्या आणि पार त्याच्यात अजित पवार आता अडचणी येत, अजित पवारांची आता चौकशी करा, अजित पवारांनी असं केलं, अजित पवारांनी तसं केलं। मी काही केलं नाही। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की त्याच्या संदर्भात मी एक क्लिप बघितली एका चॅनलला, तत्कालीन विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाचे म्हणजे दिलीप बंड यांनी सविस्तर स्पष्टीकरण केलं। त्याच्यामध्ये सदर प्रकरणातील कागदपत्रांचं मी अवलोकन केलं। ते बघता 2008 साली हे प्रकरण सुरू झालेलं होतं। पत्रकार मित्रांनो, 2008 साली हे प्रकरण ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आता काही जण हयात पण नाहीयेत, परंतु 2008 ला महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 21 फेब्रुवारीला एक GR काढला आणि त्याच्यामध्ये अशी प्रस्तावना लिहिली, पुणे शहर या परिसरातील वाढते औद्योगिकरण व त्यासाठी लागणारे पोलीस कार्यालय व निवासस्थानाची गरज भागवणे यासाठी पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या जागेचा कशा प्रकारे उपयोग करता येईल याचा विचार करून त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय या बाबींचा विचार करून पुणे शहर परिसरात पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेली जागेची पाहणी करून सदर जागेचं पोलीस कार्यालय व निवासस्थानाची गरज भागवण्यासाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल तपासून त्यानुसार प्रस्ताव
प्रस्ताव शासनास सादर करण्याकरता खालील प्रमाणे समितीची गठीत करण्याचा शासन मान्यता देण्यात येत आहे. समितीचं स्थान, त्याच्यात अध्यक्ष विभागीय आयुक्त महसूल पुणे, जिल्हाधिकारी सदस्य पुणे, पोलीस आयुक्त पुणे सदस्य पुणे, पीएमसी कमिशनर सदस्य, अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन सदस्य सचिव, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे. उपरोक्त समितीनं आपला अहवाल व प्रस्ताव 3 महिन्यात शासनास सादर करावा. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार गृह विभागाच्या कार्यसन अधिकाऱ्याचं सहीचं ही 6 जणांची समिती नेमली. त्याचं हे पत्र हे 21 फेब्रुवारी 2008चं. ते पत्र झाल्यानंतर त्याच्या संदर्भात ती कमिटी बसली असेल, काय झालं असेल मला त्याच्यामध्ये माहित नाही, कारण ते डिपार्टमेंटच वेगळं असल्यामुळे माझा तसा अर्थार्थी काही त्याच्याशी संबंध नव्हता. परंतु त्या संदर्भामध्ये पुढे हे पत्र होतं 21 फेब्रुवारीला आणि त्यांना ते द्यायला सांगितलेलं होतं. त्याच्या संदर्भात समितीनं अनेकदा बसले, समिती गठन झाली. 21/2/2008ला जे मी आता सांगितलं, शासनाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला 5/8/2008ला, म्हणजे 6 महिन्यांनी. सदर अहवालावर शासन स्तरावर निर्णय होऊन 28/8/2009 रोजी पत्रानुसार एका कंपनीला निविदा अंतिम करण्यात त्या ठिकाणी आली. त्याच्या आधी म्हणजे आता 28/8ला ज्यावेळेस नाही 5/8ला हे आलं, म्हणजे अहवाल आला. अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये एक अशी पण तत्कालीन त्यावेळेसचे गृहमंत्री यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीत पुणे शहर परिसरात पोलीस विभागाचे कार्यालय निवासस्थानाची गरज भागावी यासाठी पोलीस यंत्रणेकडे असलेल्या जागेचा उपयोग करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत माननीय मंत्री गृह यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्रालयीन दालनात 16/1/2009 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त. बैठकीस खालील अधिकारी आज उपस्थित होते. स्वतः गृहमंत्री, नंतर श्रीमती चित्कला झुकसी, अप्पर मुख्य सचिव गृह, नितीन करील, त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव एन रॉय, पोलीस महासंचालक महाराष्ट्र. सर्व कक्ष चर्चा करून सहमतीनं माननीय मंत्री गृह यांनी असा निर्णय घेतला की येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा विकास बीओटी तत्वावर करण्याचा यापूर्वी शासनाने घेतलेला निर्णय सहमत राहून त्यानुसार सदर प्रकल्प पूर्ण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे सूचित केले आणि उपस्थितांचे आभार मानून बैठक संपली. हे झालं जानेवारीमध्ये. त्याच्यानंतर समितीच्या सर्व सदस्यांच्या सहीची कार्यालयीन टिप्पणी पाहिजे असेल तर ती पण टिप्पणी इथं आहे. ती त्यांनी जे काही कुणाकुणाचं काय मत आहे. विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी अलॉटमेंटच्या संदर्भातलं ते एक पत्र इथं आहे. त्याच्यानंतर कंपनीनं शासनाला 1 कोटी धनाकर्षाने मुदत ठेवीच्या बाबतीतलं पत्र आहे. त्या कंपनीने शासनाला केलेला करारनाम्याचं पत्र त्या ठिकाणी आहे. कंपनीबरोबर करारनाम्याची अंमलबजावणी करणं शक्य नाही याबाबत शासनाने पुन्हा पत्र दिलं. मी ह्याच्यामध्ये खोलात गेल्यानंतर बाबा हा निर्णय सगळा झालेला होता आणि मग नंतर काय झालं तर हा निर्णय काही कुणामुळे बदलला गेला नाही. काही जण असं दाखवतात किंवा मी विरोध केला म्हणून काल ज्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तसं ह्याच्यात दिसत नाही. त्याच्यामध्ये काय झालं, एक कंपनीच्या संदर्भामध्ये ईडीनं काहीतरी पुढची कारवाई केली, त्याच्यामध्ये ही कंपनी होती असं काहीतरी पुढं आलं आणि त्याच्यामुळं हे सगळं सरकार दरबारीच सगळं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आज देखील ती जागा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये, पोलीस खात्याच्याच ताब्यामध्ये. पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला दुसरं एक सांगायचं आहे. आपल्या इथं 36 जिल्हे, 36 जिल्ह्यामध्ये 36 पालकमंत्री असतात. पालकमंत्री आपापल्या पद्धतीनं आढावा घेत असतात, परंतु ज्या त्या खात्याच्या बद्दलच्या जागेचा निर्णय घेत असताना
एक तर निर्णय घेण्याचा अधिकार कॅबिनेटला असतो, कॅबिनेट सर्वोच्च असते. दुसरा अधिकार रेव्हेन्यूला असतो. कुठली जागा असली तर ती जागा त्या डिपार्टमेंटला डायरेक्ट देता येत नाही, ती रेव्हेन्यूकडं महसूलकडं वर्ग करावी लागते आणि मग महसूल ती कुणाला द्यायचं ते त्या ठिकाणी ठरवते. अशा प्रकारच्या आजपर्यंतच्या अनेक घटना, आणि तुम्ही पण पत्रकार मित्रांनाही माहिती असेल की अशा प्रकारे कामाची पद्धत असते. त्याच्यामुळं त्यांनी काय आरोप केला की बाबा माझ्याकडनं काय झालं, मी ज्यावेळेस आढावा घेत होतो त्यावेळेस मला त्या कमिटीनं आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की याबद्दल सगळा निर्णय झाला, आबांनी निर्णय घेतलाय, गृह विभागाने निर्णय घेतलाय, परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही. ज्यावेळेस एखाद्या कमिटीतले लोक पालकमंत्री म्हणून मला सांगतात त्यावेळेस आम्ही विचारतो कोण काय हे करतं, तर त्यांनी सांगितलं की सीपींनी सांगितलेलं आहे की मी काही ते देणार नाही. म्हणून मी त्यांना एकदा तिथं बोलवलं असेल आणि त्यांना विचारलं असेल, त्यांनी सांगितलं की मला काही द्यायचं नाही. मी म्हटलं द्यायचं नाही तर नका देऊ. मला आपण प्रयत्न केला, त्यांचं त्यांना ऐकायचं नसेल तर मला काही त्याच्यात आग्रह करण्याचं काही कारण नव्हतं. पण पत्रकार मित्रांनो, तुम्हाला दुसरं एक मी सांगतो, मी 91 साली पहिल्यांदा ह्या मंत्रालयामध्ये सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अनेक पदांवर मला कामाची संधी मिळाली. अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मला काम करता आलं, अनेक सहकाऱ्यांच्या बरोबर मला काम करता आलं. मी कधीही सरकारचं नुकसान होईल अशा प्रकारचा निर्णय घेत नाही. एखादा निर्णय माझ्या लक्षात आला किंवा हे काही बरोबर नाही तर मी स्वतः सरळ सांगून टाकतो की हा निर्णय माझ्याकडनं काही होणार नाही, कुणी त्याच्याबद्दल माझ्याकडे पाठपुरावा करू नका. दुसरी गोष्ट, मी आजपर्यंत सुरुवातीपासून जवळपास आज 32 वर्ष झाली अधिकाऱ्यांशी, IAS ऑफिसर असू द्यात, IPS ऑफिसर असू द्यात, वरिष्ठ अधिकारी, कलेक्टर, CEO, विभागीय आयुक्त, कुठलाही अधिकारी असू द्यात, या सगळ्यांशी मी व्यवस्थितपणे बोलत असतो. माझा स्वभाव जरी कडक असला तरी देखील एखादी गोष्ट माझ्याकडे आता अनेक वर्ष सेल टॅक्स डिपार्टमेंट होतं, नंतर त्याचा LBT झालं, त्याचंच नंतर व्हॅट झालं, नंतर त्याचंच GST झालं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही त्याही सगळ्या आयुक्तांना विचारा की बाबा अजित पवारकर डिपार्टमेंट असताना बदल्यांचा अधिकार पण पत्रकार मित्रांनो माझा सगळा आयुक्तांना असतो. मी अजिबात हस्तक्षेप करत नाही. मी त्यांना सांगतो की मला माझं म्हणण्यापेक्षा आपल्या सरकारचं उत्पन्न वाढवून द्या. तुम्हाला जे पोस्टिंग जिथं कुणाला करायचं तिथं करा. माझ्याकडे लोकप्रतिनिधी आले तरी मी सांगतो GST हे सगळ्यात जास्त उत्पन्न देणारं, टॅक्स देणारं डिपार्टमेंट आहे. तिथं तुम्ही कुणी अमका अधिकारी इथं ठेवा, तमका अधिकारी तिथं ठेवा सांगू नका, कारण तसा आमदारांचा आणि GST डिपार्टमेंटचा अर्थार्थी संबंध येत नाही. आणि त्याच्यामुळं कधी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं, अनेक अधिकारी आत्ता तर बरेचसे रिटायर पण झाले, चीफ सेक्रेटरी असतील किंवा इतर कुणी पण असतील, त्यांनी जर लक्षात आणून दिलं की अजित पवार हे अडचणीचं म्हणजे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसत नाही, तर मी फार काही त्याच्यात आग्रह करत नाही. मी सरळ सांगतो की ते सोडून द्या, बाजूला ठेवा आणि त्या पद्धतीनं पुढे जावा. ह्यामध्ये त्या पुस्तकाच्या निमित्तानं कदाचित त्या व्यक्तीला असंही वाटलं असेल की बाबा आपण पुस्तकामध्ये, म्हणजे त्यांनी पण काल बोलताना सांगितलं त्या पुस्तकात बरंच काही आहे, परंतु हाच विषय का सगळ्यांनी जास्त लावून धरला ते काही कळायला मार्ग नाही, असं त्यांनी पण बोलता बोलता त्या ठिकाणी बोलून दाखवलं. बऱ्याचदा काही जण पुस्तक वगैरे लिहित असताना शक्यतो काहींना असं वाटतं की काही प्रसिद्धीसाठी खळबळजनक अशा प्रकारच्या काही गोष्टी लिहिल्या तर त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळते, आणि तसंही कदाचित झालं असेल. त्याच्यात लगेच विरोधी पक्षातल्या काही पक्षाच्या अध्यक्षांनी, काही विरोधी पक्ष नेत्यांनी लगेच ही चौकशी करा वगैरे वगैरे. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु त्याची चौकशी करा नाहीतर आणखीन काय करा, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कुठल्याही ठिकाणी माझी याच्यामध्ये सही नाही. कुठल्याही मिटिंगला, ज्या मिटिंग होतात या निर्णय घेण्याच्या संदर्भात, कुठल्याही मिटिंगला माझ्या माहितीप्रमाणे मी कुठं हजर नाही. फक्त वेगवेगळ्या बाबा कुठले महत्वाचे प्रश्न आहेत आणि कुठले आढावा, कारण तुम्ही बघा काल त्या बोलत असताना असंही बोलल्या, स्वर्गीय RR पाटील
त्यांना बोलले की बाबा ह्या विषयामध्ये तुम्ही फार लक्ष त्या ठिकाणी घालू नका, असं काहीतरी काल त्यांनी वक्तव्य केलं असं माझ्या वाचनात आणि ऐकण्यामध्ये त्या ठिकाणी आलं. अशा प्रकारचं हे सगळं काम आहे आणि मी पुन्हा सांगतो ह्याचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही. मी कधीही आरआरला की हे असं करा तसं करा असं सांगितलं नाही. उलट आत्ता देखील पुण्यामध्ये मेट्रोच्या संदर्भातली कामं चाललेली आहेत आणि मेट्रोचा व्हीजीएफ भरून काढण्याच्या करता कितीतरी मोक्याच्या जागा सरकारने मागच्या मग पोलीस खात्याची जागा असेल, इव्हन पॉलिटेक्निकची जागा असेल, आपल्या विद्यापीठाच्या अलीकडच्या बाजूला बघा डावीकडे पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथली जागा असेल, अशा वेगवेगळ्या महत्वाच्या जागा व्हीजीएफ तो भरून काढण्याच्या करता त्या बाबतीमध्ये दिल्या. आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा कुठल्याही जागा देत असताना त्याच्यात पारदर्शकता असावी, त्याच्यामध्ये कुठल्याही असं कोणाला शंका कुशंका घ्यायला जागा राहू नये, कारण शेवटी हा जनतेच्या जागा आहेत, जनतेचा पैसा आहे आणि आम्ही लोक तिथं काही काळाकरता निवडून गेलेलो असतो, विश्वस्त म्हणून काम करत असतो, शपथ आम्ही घेतलेली असते वगैरे वगैरे अशा सगळ्या बाबी आहेत. अहो कुणाची चौकशी करता? चौकशी कुणाची करता? जागा आहे तिथंच आहे, जागा कुठं गेलेलीच नाहीये, जागा गृह विभागाची आहे ना. आणि तिथं वेगवेगळे अधिकारी जाऊन बघून आले तर रेकॉर्डला पण ते आहेत, पाहणी केली. म्हणजे काही अधिकाऱ्यांनी आता हे सीपी असताना ह्यांचा विरोध आहे, आधीच्या सीपीचा सपोर्ट आहे कारण त्यांनी तशा सह्या केलेल्या आहेत. नंतर त्याच्यातले काही सीपी केंद्रामध्ये गृहराज्यमंत्री पण झालेले आहेत.